हॅलो एव्हरीवन, माझे नाव नीता गिरीश पाटील, कोपा इन्स्ट्रक्टर, द्रोणागिरी गव्हर्नमेंट ITI उरण. आजचं लेक्चरचं टॉपिक आहे जावास्क्रिप्ट इंट्रोडक्शन. व्हॉट इज जावास्क्रिप्ट? जावास्क्रिप्ट काय? जावास्क्रिप्ट इज ए highly popular, widely used programming language for web development. जावास्क्रिप्ट ही वेब डेव्हलपमेंटसाठी यूज केलेली एक पॉप्युलर लँग्वेज आहे. वाय यूज जावास्क्रिप्ट किंवा जावास्क्रिप्ट हे पॉप्युलर का आहे? पहिले वेब डेव्हलपमेंटसाठी इमेज, टेक्स्ट, व्हिडिओ कंटेंट डिस्प्ले करायला HTML आणि ते डेकोरेट करायला CSS यूज केले जायचे. इथपर्यंत काय होते की युजर फक्त वेबसाईट बघू शकतो, काही करू शकत नाही. जावास्क्रिप्ट यूज करून युजर वेबसाईटशी इंटरॅक्शन करू शकतो. युजर वेबसाईटवर त्याची डिटेल बघू शकतो, काही माहिती भरू शकतो. तसेच कंडिशन बेसिसवर फॉर्म फिल करायचे असेल तर जावास्क्रिप्ट यूज केले जाते. युजर वेबसाईटवरील फॉर्म सबमिट केल्यावर त्याचे व्हॅलिडेशन सर्व्हर लेवलला न होता ब्राउझर लेवलला वर होते व फॉर्म फिल करताना त्यामध्ये काही चूक झाली, तसेच फॉर्म पूर्ण भरला गेला नसेल तर तो पूर्ण भरा असे व्हॅलिडेशन मेसेज सुद्धा पॉपअप होते. हे जावास्क्रिप्टमुळे पॉसिबल आहे. तसेच कुठले इमेजवर क्लिक केले, वेबसाईटवरच्या एखाद्या इमेजवर किंवा टेक्स्टवर क्लिक केले तर ॲनिमेशन दिसेल किंवा इमेज मोठी होईल किंवा दुसरं एखादं वेबपेज ओपन होईल, त्यावरील माहिती डिस्प्ले होईल. अशा बऱ्याच इंटरॅक्शनसाठी म्हणजेच डायनॅमिक वेबपेज डिझाईनसाठी जावास्क्रिप्ट यूज केले जाते. डेली लाईफमध्ये आपण बऱ्याच वेबसाईट सर्च करतो. आजकाल जवळजवळ सर्वच वेबसाईटमध्ये थोड्या प्रमाणात किंवा जास्त प्रमाणात जावास्क्रिप्ट यूज होते. जसं की उदाहरणार्थ गुगल मॅपवरची 95% कोडिंग ही जावास्क्रिप्टमध्ये आहे. दुसरं फीचर सांगायचं झालं तर इट इज इझी टू लर्न, म्हणजे जावास्क्रिप्ट ही शिकण्यासाठी खूप सोपी लँग्वेज आहे की त्यामुळे मोठ्या प्रमाणात जावास्क्रिप्ट यूज सुद्धा केले जाते. तसेच जावास्क्रिप्टचे कोणी ओनर नाही, ही ओपन सोर्स लँग्वेज आहे. जावास्क्रिप्टचे नवीन नवीन फ्रेमवर्क सुद्धा डेव्हलप होत आहे की ज्याच्यामुळे विविध प्रकारचे युजफुल फीचर्स, टूल, ऑपरेटर यूज करायला मिळतात आणि त्यामुळे जावास्क्रिप्ट ही फ्लेक्झिबल व पॉवरफुल लँग्वेज आहे मानली जाते. इट इज क्लायंट साइड स्क्रिप्टिंग लँग्वेज, ही क्लायंट साइड स्क्रिप्टिंग लँग्वेज आहे. जावास्क्रिप्ट वॉज developed by Brendan Eich in 1995, which is appeared in Netscape, a popular browser of that time. म्हणजेच ब्रेंडन ईचने ही 1995 मध्ये डेव्हलप केलेली लँग्वेज आणि त्याच्यासाठी त्यांनी वेब ब्राउझर कुठला यूज केला होता त्यावेळेचा पॉप्युलर नेटस्केप. ही आहे हिस्ट्री. जावास्क्रिप्टचे पहिले नाव होते लाईव्हस्क्रिप्ट, त्यानंतर जावास्क्रिप्ट हे नाव देण्यात आले. जावा आणि जावास्क्रिप्ट दोन्ही डिफरंट लँग्वेज आहे. जावा ही लँग्वेज 1995 मध्ये खूप पॉप्युलर होती, त्यामुळे त्याला जावा आणि जावास्क्रिप्ट ही स्क्रिप्टिंग लँग्वेज असल्यामुळे जावास्क्रिप्ट हे असे नाव देण्यात आले. जावास्क्रिप्टच्या स्ट्रक्चर बद्दल जाणायचे झाले तर इथे जावास्क्रिप्टचा कोड स्क्रिप्ट टॅगमध्ये एन्क्लोज केला जातो. HTML मध्ये स्क्रिप्ट डिझाईन करून ब्राउझरवर
एक्झिक्यूट होते, जिथे तुम्ही डिझाईन केलेले तुमचं वेब पेज बघू शकता, युजरशी इंटरॅक्शन करू शकता. जसं की एक्झाम्पल मध्ये बघा, HTML मध्ये कोड स्क्रिप्ट टॅग हा इथे एन्क्लोज केलेला आहे आणि स्क्रिप्ट टॅग मध्ये आउटपुटला प्रिंट करायला हॅलो जावास्क्रिप्ट हा मेसेज काय करतोय आपण इथे डिस्प्ले करतोय. ठीक आहे? आणि नेक्स्ट स्क्रिप्ट टॅग हा बॉडी सेक्शन मध्ये सुद्धा एन्क्लोज केलेला आहे. डॉक्युमेंट डॉट राईट मध्ये आय एम लर्निंग जावास्क्रिप्ट कोड, हॅलो जावास्क्रिप्ट आणि सेकंड मेसेज आय एम लर्निंग जावास्क्रिप्ट कोड, हे दोन मेसेज आउटपुटला डिस्प्ले होतील जावास्क्रिप्टचे. थँक्यू.